18 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आनंदाने साजरा करायला आरसीबी फॅन जमले. आणि झालं काय? चेंगराचेंगरी. 11 निष्पाप माणसांनी आपले जीव गमावले. आता प्रश्न एकच, जबाबदार कोण? कुणी सिव्हिक सेन्सला दोष देईल, कुणी यंत्रणांना, कुणी पोलिसांना, सरकारला, आरसीबी व्यवस्थापनाला, तर कुणी उत्साही फॅन्सना. कुणी म्हणतं कळत नव्हतं का इतकी गर्दी होणार, कशाला जायचं गर्दीत. एरवी विक्टिम ब्लेमिंग नको म्हणणाऱ्या माणसांनीही आरसीबी फॅन्सना दोष द्यायला सुरुवात केली. समाज माध्यमं या टीकेने ओसांडून वाहत आहेत. पण बंगळुरूची घटना हा अपवाद थोडीच आहे. कधी कुंभात चेंगराचेंगरी होते, कधी एखाद्या साधूच्या सत्संगात, तर कधी कुणा फिल्मस्टारला पाहायला गर्दी लोटते मॉल्समध्ये. परिणाम चेंगराचेंगरी. माणसांचं मरण इतकं स्वस्त झालं आहे का आपल्या देशात? आणि पुन्हा प्रश्न तोच, दोषी कोण? हे खरंय की आपल्याकडे लोकसंख्या इतकी आहे की गर्दी चटकन जमते, त्यात सिव्हिक सेन्स कमी. रांगा लावा, शिस्त पाळा, नियम पाळा, हे सारं जो सांगतो तोच रोषाला बळी पडतो. मात्र शाळेत, कॉलेजमध्ये कुठेच नागरी जाणीव, सामाजिक शिस्त शिकवली जात नाही. त्यात आता नवीन सोशल मीडिया युग अनेकांना फोमो छळतो. मी तिथे होतो ही दाखवण्याची ओढ अनेकांना गर्दीच्या जागी नेते. भर गर्दीत रील तयार होतात, स्टेटसला फोटो ठेवण्यासाठी फोटो सेशन होतं. अर्थात हे सारं तरी माणसं का करतात? कारण त्यांनाही रोजच्या परिस्थितीने गांजलेल्या जगण्यात आनंद शोधायचा असतो. जिंकण्याचा आनंद, कॉमन सामाजिक आनंदही वाटून घ्यायचा असतो. तिथेच गर्दी वाढते. पण गर्दी वाढणार हे प्रशासनाला ठाऊक नसतं का? एरवी गर्दी जमवण्यासाठी, सामूहिक ताकद प्रदर्शनासाठी हीच गर्दी फायद्याची ठरणाऱ्या सरकार आणि राजकीय पक्षांना माहिती नसतं का? मग गर्दीचं नियोजन, क्राऊड मॅनेजमेंट कधी होणार? गर्दी होणारच असेल तर दुर्घटना होऊ नये म्हणून योग्य व्यवस्थापन कोण करणार? बंगळुरूच्या घटनेत स्थानिक सरकारसह बीसीसीआय, आरसीबी ही हात वर करून मोकळे होणार असतील तर झाल्या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची? आनंद वाटून घेण्यासाठी आलेल्या माणसांची, चेंगराचेंगरीत हकनात प्राण गमावलेल्या तरुणांची. इतकं मरण स्वस्त आहे आपल्या देशात.